नमस्कार मित्रांनो. तर आज 5 नोव्हेंबर म्हणजेच शीख धर्माचे पहिले गुरु व शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती. हा आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि जर तुम्हाला हिस्ट्रीबद्दल वाचण्याची थोडीसुद्धा आवड असेल, तर तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता. तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. गुरु नानक यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी पंजाबमधील तलवंडी या गावी झाला होता. तलवंडी हे गाव पाकिस्तानमधील ननकाना या ठिकाणी आहे आणि गुरु नानक यांच्या वडिलांचे नाव मेहता कल्याणदास असे आहे व त्यांच्या आईचे नाव तृप्ता आहे आणि गुरु नानक यांच्या पत्नीचे नाव सुलक्षणी आहे आणि लग्नाच्या नंतर त्यांना 2 मुले झाली होती व गुरु नानक यांना शीख धर्माचे संस्थापक म्हणतात. शीख धर्माचे पवित्र ग्रंथ साहिब आहे. तर आता आपण गुरु नानक यांनी केलेले धार्मिक क्षेत्रात कार्य याची माहिती बघणार आहोत. नानकांच्या मते कोणी हिंदू नाही, कोणी ब्राह्मण नाही, हातात हात घालून खुदाची सृष्टी हिंदू मुस्लिमांनी अधिक सुंदर करावी असे नेहमी म्हणत. या जगात कोणीही कुणाचे शत्रू नाही. हरीचे नाव घेत, राम रहीमचे नाव घेत कोणतेही काम करा. त्यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. गुरु नानक देवांनी संपूर्ण भारतभर यात्रा सुरू केली. प्रथम ते काशीला गेले. तेथील एका मठात गेल्यावरती वेगवेगळ्या चुलींवरती वेगवेगळा स्वयंपाक होताना त्यांना दिसला. एक सोहळ्यातला स्वयंपाक व दुसरा ढोबी दूधवाला भाजीवाल्यांसाठी इथे कोणाचीही सावली पडू चालत नाही असे तेथील लोकांनी नानकांना सांगितले. तेव्हा नानक देवांनी त्यांच्या डोळ्यात अंजन घातले. ते म्हणाले, ज्या हातांनी भाजी आणतात त्या हाताची सावली तुम्हाला अपवित्र वाटते तेवढी केवढी ही मानवी देहाची विटंबना. त्यांनी सर्वांना बोलून एका पंक्तीत जेवायला सांगितले. परिणाम असा झाला की दुसरा भटारखाना त्याच दिवशी बंद झाला. नागपूरजवळ रामटेकलाही ते आले होते आणि संत नामदेवांशी आणि त्यांची भेट झाली होती. नानक देवांनी तलवंडी गावात मोठा तलाव बांधला होता. त्याला लोक नानक सरोवर असे सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, शेवटी नानक देवांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती आणि नेमके 7 सप्टेंबर 1539 रोजी गुरु नानकांनी आपल्या शरीराचा त्याग केला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. जर तुम्हाला नानकांबद्दल थोडीफार सुद्धा माहिती मिळाली असेल तर तुम्ही नक्की हे चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक यू.